आपल्यासोबत संवाद करतो आहे. आपलं सरकार, देवेंद्र फडणवीसचे सरकार या महाराष्ट्रात आल्यानंतर आपण अनेक निर्णय महसूल खात्यामध्ये केलेले आहे. महसूल खात्याच्या माध्यमातून नागनेवाडी येथे जी 1995 पूर्वीची वसाहत आहे, या वसाहतीचं सीटीएस करून, ड्रोन सर्वेक्षण करून, मोजणी करून आपल्या सर्व घरांचा प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकार करेल. आपल्या सर्व घरांचं संपूर्ण मालमत्ता पत्रक देण्याचं काम आपलं सरकार करेल. गरज पडली तर मी मंगळवेढामध्ये येऊन, नागनेवाडीमध्ये येऊन स्वतः महसूल मंत्री म्हणून निर्णय करेल. आपला जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाला मी मान्यता देईल. एवढंच नाही तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 30 लक्ष घरं जी महाराष्ट्रावर दिली आहे, त्यातले नागनेवाडी गावाला जेवढे पट्टे वाटप करू त्या सर्वांना 2.5 लाख रुपयाचा घर देण्याचाही निर्णय आपलं सरकार करेल. त्याकरताही आम्ही हा निधी समाधान अवताळे यांच्या माध्यमातून नगरपालिकेला देऊ. माझ्याकडे बोलण्याची गरजच नव्हती, कारण समाधान अवताळे इतका ऊर्जावान आणि कर्तव्यदक्ष आमदार आहे की तुम्ही जे काही तुमचे विषय आहे समाधान अवताळे आमच्या मानगुटीवर बसून करून घेणार आहे. त्यामुळं या संपूर्ण नागनेवाडीमध्ये, या मंगळवेढामध्ये जो काही विकसित मंगळवेढाचा आपण प्लॅन तयार करणार आहे, त्या प्लॅनला नगरपालिका मंजुरी दिल्यानंतर जेवढा निधी या मंगळवेढ्याला लागेल तेवढा निधी महाराष्ट्राचं सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार देईल. एवढंच नाही तर मंगळवेढा नगरपालिकेमधील सर्व घरांचं ड्रोन सर्वेक्षण करून, सर्व घरांचं सिटी सर्वे, हा मंगळवेढा नगरपालिकेच्या सर्व घरांचं सिटी सर्वे आम्ही करून देऊ. एवढंच नाही तर पुढच्या काळामध्ये 15/10/2024च्या पूर्वी जेवढे काही घरं खाजगी जागेवर झाले असतील, लेआउटमध्ये झाले असतील, आजूबाजूच्या परिसरात झाले असतील, त्या खाजगी जागेवरच्या घरांना सुद्धा अधिकृत करण्याची आदेश आम्ही काढला आहे. तो नगरपालिकेला गेला आहे. 4 तारखेला तो आदेश पोहोचलेला आहे. शासनाने निर्णय घेतला आहे की 15/10/2024च्या पूर्वी जी मालमत्ता मंगळवेढामध्ये ज्यांच्याकडे असेल त्या सर्वांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचाही निर्णय सरकारने घेतला आहे. मी तुम्हाला एवढंच वचन देतो की पुढच्या 3 महिन्याच्या आतमध्ये नागनेवाडीचे सर्व पट्टे वाटप होतील. मी स्वतः नागनेवाडीला पट्टे वाटप करण्याची योजना तयार करून जो प्रस्ताव भूमी अभिलेखांना आमच्याकडे आला आहे त्याला महसूल मंत्री म्हणून मी मान्यता देईल. आपण सर्वांनी सुजाताताईच्या कमळ चिन्हावर मतदान करावं. सर्व नगरसेवकांना मतदान करावं. कमळ चिन्हावर मतदान करावं अशी विनंती मी आपल्याला करतो. आणि समाधान अवताळेजी, तुम्ही सर्वांना या ठिकाणी तुमच्या विकासाच्या योजनेकरता मी सुद्धा राज्याचा महसूल मंत्री म्हणून मंगळवेढ्याला पूर्ण